अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी, दुर्वांचा प्रभावी तोडगा. बाप्पा इच्छापूर्ती करतो, अनुभवातून सिद्ध उपाय. मंगळवार 6 जानेवारी 2026 अंगारक संकष्ट चतुर्थी. या दिवशी श्री गणेशाचे उपवास, पूजा व मनोभावे केलेली प्रार्थना अत्यंत फलदायी ठरते. बाप्पाला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो, अशी भक्तांची श्रद्धा आणि अनेकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आज आपण जाणून घेऊया दुर्वांशी संबंधित प्रभावी उपाय. दुर्वांचे महत्त्व. गणेश पूजा दुर्वांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. गृहप्रवेश, मुंज, विवाह, बुधवार व चतुर्थी सर्व शुभ कार्यात दुर्वांचा उपयोग केला जातो. आपण गवताला दुर्वा म्हणत नाही, तर त्रिदलायुक्त दुर्वा निवडून ती बाप्पाला अर्पण करतो. ह्या मागचा भावार्थ असा की पूजेत मन पूर्ण एकाग्र व्हावे. मन शांत झाले की मार्ग आपोआप मोकळे होतात आणि चमत्कार घडतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दुर्वांचे चमत्कारी उपाय. आर्थिक संकट निवारण्यासाठी 5 दुर्वा घेऊन दोऱ्यात 11 गाठी घालून छोटा हार तयार करा व बाप्पाला अर्पण करा. आर्थिक अडचणीमधून लवकर सुटका होते. मनोकामना पूर्तीसाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार झालेला गंध कपाळाला लावा. इच्छा लवकर पूर्ण होते. घरातील संकट व कलह निवारण्यासाठी दररोज गाईला चारा व दुर्वा खाऊ घाला. कौटुंबिक न्यायात प्रेम, शांतता वाढते. गणेश कृपा प्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थीला बाप्पाला 21 दुर्वांचे त्रिदळ अर्पण करा. सोबत अथर्व शीर्षाची 21 आवर्तन म्हणा किंवा श्रवण करा. धनवृद्धीसाठी गणेश पूजेत नेहमी दुर्वा अर्पण केल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट कामात यश व धनलाभ होतो असे शास्त्रात सांगितले आहे. बुध दोष शांतीसाठी बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात 11 दुर्वांचा जुडी अर्पण करा. बुध दोष कमी होतो व गणेश कृपा लाभते. श्रद्धेने करा, अनुभव स्वतः येईल. अंगारकी योगाची भावनिक व श्रद्धापूर्ण कथा कोणती आहे ती सांगत आहे. पूर्वीच्या काळात पृथ्वीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव फार वाढला होता. अनेक लोकांच्या जीवनात राग, रक्तपात, अपघात, विवाह, अडथळे आणि कलह वाढत चालले होते. ऋषी मुनी चिंतेत पडले होते. त्यांनी देवदेवांना श्री गणपतींची कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन श्री गणेश प्रकट झाले. ऋषींनी विनंती केली, हे विघ्नहर्ता, मंगळ ग्रहाचा उग्र प्रभावातून सृष्टीचे रक्षण करा. तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले, जेव्हा मंगळवार आणि चतुर्थी एकत्र येईल तो दिवस अंगारकी म्हणून ओळखला जाईल. त्या दिवशी जो भक्त श्रद्धेने उपवास करून दुर्वा अर्पण करील त्यांच्या जीवनातील मंगळदोषाचे विघ्न माझ्या कृपेने नष्ट होतील. त्याच वेळी मंगळदेव गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, प्रभू, ह्या दिवशी तुमची उपासना करण्यावर माझा उग्र प्रभाव पडणार नाही. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी हा दिवस निर्माण झाला किंवा हा दिवस आपण साजरा करत आहोत. मंगळदोष शांती, विवाहात अडथळे निवारण, राग, अपघात, रक्तदोष शांत करणारा असा सिद्ध योग मानला जाऊ लागला. कथा सांगते की एक गरीब ब्राह्मण दर अंगारकी चतुर्थीला फक्त 21 दुर्वा आणि एक मनोभावे प्रार्थना करायचा. काही काळातच त्याचे घरातील कलह शांत झाले, पुत्रप्राप्ती झाली आणि जीवनात स्थैर्य झाले. बोध. दुर्वांसारखे नम्रता अंगीकारली तर गणपती कृपा आपोआपच प्राप्त होते. अंगारकी योग हा केवळ तिथी नाही, तो श्रद्धेचा विजय आहे. म्हणून आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांना तुमच्या याच्याने गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन नक्कीच 21 किंवा 11 दुर्वांचा हार नक्कीच गणपती बाप्पाला अर्पण करा. आणि गणपती बाप्पाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल, तेही तुम्ही अर्पण करू शकतात. पंचोपचार पूजा करून गणपती बाप्पाची पूजा करा. अथर्व शीर्षक बोलू शकतात. अशी मनोभावनाने आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थी आपल्याला साजरी करायची आहे. गणपतीची बाप्पाची सेवा करून कधीही आपण
कधीही आपली वाया जात नाही. विघ्नहर्ता आहे, दुःखहर्ता आहे, ते घेऊन आणि आपल्या घरात नक्कीच सुखशांती निर्माण घेऊन येतो. म्हणून आवर्जून उद्या नक्कीच ह्या सेवा करून बघा. आजची सेवा बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.